काँग्रेस सोबत चर्चा सुरू असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरेंकडे जागांसाठी चाचपणी सुरू आहे। राष्ट्रवादीने मुंबईत मागितलेल्या जागा काँग्रेस द्यायला तयार आहे, मात्र या जागांवरून वंचित आणि राष्ट्रवादीमध्ये घोडं अडलंय। वंचित मुंबईमधील जागांचा दावा सोडत नसल्याने राष्ट्रवादीने शिवसेनेकडे धाव घेतली आहे। शिवसेनेकडून सुद्धा काही जागा वाढवून देण्याची शक्यता आहे। अधिक जाणून घेऊयात, प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। संदीप, खरं तर आता आघाडीमध्ये वंचितचा अडचण ठरतोय असं चित्र सध्या तरी मुंबई महापालिकेच्या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळतंय। काँग्रेस बरोबर चर्चा सुरू असताना आता राष्ट्रवादीने चाचपणी सुरू केली आहे, ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे। मात्र राष्ट्रवादीने मुंबईच्या जागा मागितल्या त्या काँग्रेस द्यायला तयार आहे, पण वंचितला देखील सोबत घ्यायची इच्छा काँग्रेसनं व्यक्त केली आहे। त्यानुसार पाहायला गेलं तर वंचितला ज्या जागा द्यायच्या त्याच राष्ट्रवादी मागत असल्यामुळे काँग्रेससोबत अडचण निर्माण झालेली आहे। त्यामुळे दुसरा पर्याय म्हणून राष्ट्रवादी आता ठाकरेंच्याकडे जागांची चाचपणी करत असल्याचं आपल्याला समजतंय। मग पण वंचितनं मुंबईतल्या जागांचा जर दावा सोडला तर मात्र नक्कीच पॅचअप होऊ शकते असं म्हणता येईल, पण अजूनही वंचितचा दावा सोडलेला नाही। एकीकडे आपल्याला माहिती आहे की उमेदवारी अर्ज दाखल म्हणजे करण्याची मुदत मंगळवारी संपते, मात्र अजूनही जागा वाटप किंवा जे याद्या आहेत उमेदवारांच्या त्या अजून युतीकडनं असेल, महायुतीकडनं किंवा महाविकास आघाडीकडून अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही। त्यामुळं हा एक सगळा म्हणजे एक सावळा गोंधळ जो आहे तो या निमित्तानं पाहायला मिळतोय। पुढच्या काही तासांमध्ये कदाचित यावर सोल्युशन निघेल। मात्र ठाकरेंसोबत देखील राष्ट्रवादी काँग्रेसनं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आता चर्चा सुरू केली आहे। हो, नक्कीच संदीप, धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी।